तलवार घेऊन आमच्या मानात छाटा म्हणजे जरांगेंचं समाधान होईल असं वडेट्टीवार यांनी म्हटलंय। जरांगेंना सांगा 374 जातीच्या लोकांना समुद्रात बुडवून टाका असं वडेट्टीवार म्हणतात। एका समाजाला सर्व पाहिजे, बाकीच्यांनी जगायचं कसं, असं सवाल वडेट्टीवारांनी विचारलाय। वडेट्टीवार यांनी हा सवाल विचारलेला आहे। तलवार घेऊन आमच्या माना छाटा म्हणजे जरांगेंचं समाधान होईल असं वक्तव्य वडेट्टीवारांनी केलेलं आहे। तर जरांगेंना सांगा 374 जातीच्या लोकांना समुद्रात बुडवून टाका, एका समाजाला सर्व पाहिजे, बाकीच्यांनी जगायचं कसं, असा सवाल जो आहे तो वडेट्टीवार यांनी विचारलेला आहे। जरांगेंना त्यांनी हा टोला लगावलेला आहे। एका समाजाला सर्व काही पाहिजे, मग बाकीच्या लोकांनी कसं जगायचं असं ते म्हणतात। म्हणजे एका समाजाला सर्व काही पाहिजेत, ईडब्ल्यूएस मधून पाहिजेत, ओबीसी मधून पाहिजेत, आणि एससीबीसी मधून पाहिजेत, त्यांना सारथी मधूनही फायदा पाहिजेत, आणि महाज्योती मधूनही फायदा पाहिजेत। पण करायचं काय, बाकीच्यांनी जगायचं की नाही? जरांगे पाटलांना सांगून टाका 374 जातीच्या लोकांना समुद्रात बुडवून टाक, तुझ्या ताकदीच्या भरोशावर मारून टाक म्हणा, संपवून टाक म्हणा, सगळ्यांना गळा घोटून मार। आता 12 लोकांनी आत्महत्या केल्यात ओबीसीच्या। ती जी दादागिरी, ती जी काही सत्ता आणि जनतेच्या मराठा समाजाच्या ताकदीच्या भरोशावर समाज मोठा म्हणून जर आम्हाला धमकवत असेल तर घाल म्हणा, घे बंदुका, ताकद आहे ना, तलवारी घे आणि छाटा बांध आमच्या, म्हणजे समाधान होईल त्याला। काय होतंय, वडेट्टीवार साहेबांकडून चुकीचे स्टेटमेंट जायला लागलेत। समाजामध्ये दुई निर्माण होईल असं पाऊल वडेट्टीवार साहेबांनी उचलायला नाही पाहिजे। कुठं असे स्टेटमेंट करायचे की जरांगे पाटलाच्या हातात बंदूक द्या आणि ओबीसीला मारा, ते न पटणारे, या राज्याला न शोभणारे शब्द एवढ्या मोठ्या एका विरोधी पक्ष नेता राहिलेल्या व्यक्तींना बोलायचं, इतका पश्चाताप करण्यापेक्षा वडेट्टीवार साहेबांनी गोरगरीब मराठ्यांच्या लेकराच्या तळतळाट घ्यायलाच नको।